सिद्धारूढ स्वामी प्रकरण 28। याप्रमाणे काळ घालवीत असता एके दिवशी काही मुले फणस चोरून जात होती, तेव्हा तेथे अवधूतास पाहून मालकाने त्यास 2 तडाखे दिले। योगी कर्मपाशापासून मुक्त होतो तसे फणसाचा मालक जो चांभार त्याने सोडले तर आप मोकळा होईन असे वाटून ते भयभीत झाले। इतक्यात चांभाराने सोडिलेही। तेव्हा गोपाळाबरोबर चिद्घनानंद स्वामीच्या समाधीर्थानी येऊन त्यांनी विश्रांती घेतली। नंतर मनात म्हणाले, मृत्युलोकवासी जो त्या मजवर चोरीचा आळ आला तर आश्चर्य कसले। वैकुंठवासी कृष्णावर सुद्धा स्यमंतक मणी चोरल्याचा आळा आला व त्यामुळेच त्याचे जांबुवतीबरोबर लग्न झाले। त्याप्रमाणे लग्नाची तरी पीडा माझ्या मागे लागली नाही, हे एक बरेच असे म्हणून ते शांत चित्ताने येऊन बसले आहेत। तो अनेक भक्त व लिंगायत लोक येऊन नमस्कार करू लागले। अशा रीतीने अगदी एकीकडे असताही आलेले लोकाच्या शंकांचे समाधान करावे लागे व त्यामुळे त्याची चोहोकडे कीर्ती झाली। ती सहन होऊन एका लिंगायताने मत्सरयुद्धाने एके दिवशी रात्री चिद्वनानंद स्वामीच्या समाधीत अवधूत निजले असता तेथे येऊन आत कोण आहे असे विचारिले। तेव्हा जबाब आला नाही म्हणून आत शिरून त्यांना बाहेर आणून म्हणाला की तू लिंगायत असून लिंगन बांधता भवी होऊन लिंगायताकडून नमस्कार कसा करवून घेतोस, याकरिता तुला योग्य शिक्षा देतो। असे म्हणून स्वामीस खुबे धरून डोक्याइतके उंच उचलून खाली आपटले व मारू लागला। इतक्यात गडगड असा ध्वनी येऊ लागला। तो ऐकून तो पळून गेला। गुडघा दुखावला व कोपराचे रक्त निघाले। पाठीवर जोराचे तडाखे बसल्यामुळे उठलेल्या बळात रक्त साखले होते। कोपराचे रक्त पुसून रांगतरांगत समाधीत येऊन एकक्षण विश्रांती घेऊन दुसऱ्याच्या शरीराबद्दल असा आपल्याला अभिमान नसतो तसा आपल्याही शरीराचा अभिमान बाळगता निर्भिमानपणाने जीवनमुक्ती सुखात संलग्नचित होऊन ते निजानंदात निमग्न झाले। दुसरे दिवशी हन्याड मठाचे स्वामी रोजच्या प्रमाणे सकाळीच आले। तो स्वामीच्या वस्त्रावर रक्याचे डाग दिसले म्हणून त्यांनी अंगावरील वस्त्र काढून पाहिले, तो बराच मार बसला आहे। मग स्वामीस काय झाले म्हणून विचारिले असता स्वामी म्हणाले, प्रारब्ध भोग भोगिला, आता त्याचा क्षय होऊन ब्रह्मरूप विदेह कैवल्य जवळ झाले। हन्याड मठाच्या स्वामींनी ह्या जखमा तशाच सोडल्या तर फारच त्रास होईल म्हणून गुरुपादप्पालकुंडी संगाप्पायरगल, बसाप्पायरगल इत्यादी भक्तांना बोलावून आणून अवधूताला आपल्या मठात नेऊन काही दिवस तेथेच ठेवून घेऊन उपचार केले। जखमा बऱ्या झाल्याबरोबर स्वामी पुन्हा त्या समाधीजवळ येऊन चुरंग, इस्पेट, सोंगट्या, वाघशेया, चेंडू, गोट्या इत्यादी खेळ गुराखी मुलांबरोबर दिवसा खेळत व रात्री शास्त्र चर्चा करीत 3 वर्षे त्या मठात काळ घालवून स्वच्छंदाने राहत असता मूर्खाला त्यांची ही स्थिती सहन झाली नाही। यांचा जीव घ्यावा म्हणून त्यांनी ओसाड विहिरीत टाकले, तेथे अंगात काटे मोडले, दगडावर अंग ठेचले, असा त्यांना अत्यंत ताप झाला, तथापि मरण आले नाही। पुढे काही जण स्वामींस ओसाड देवालयात कोंडून बाहेरून दरवाजा बंद करून घेऊन चालते झाले। देवालयात वस्ती नसल्यामुळे तेथे घुंघरटी, डास, मिरची किडे वगैरे प्राण्यांपासून त्यांना अत्यंत ताप झाला। तथापि निर्विकल्प समाधीत चित्ताचा लय करून स्वामी बसले असता 3 दिवसांनी परमात्म्याने येऊन उठ, जागा हो, तू दुःखी होऊ नको, असे म्हणून अंगावर हात फिरविला। त्या योगाने स्वामींचे सर्व श्रम परिहार झाले। याप्रमाणे परमात्म्याची कृपा पूर्ण असल्यामुळे असली अनेक अमोघ संकटे आली तरी त्यांना काही एक अपाय झाला नाही। पुढे काही लिंगायत लोकांनी सभा करून ठरविले की या भवीला जो लिंगायत नमस्कार करील त्याने प्रायश्चित घेतले पाहिजे। तरी मुमुक्षू लोक ही भीती मानिता परमार्थ साधना करिता येतच होते। काही दिवसांनी हंदर्या नावाचा एक इस्म पहाटे 3 वाजता एका हातात एक सोटा व एका हातात एक पायताण घेऊन आला व पायताण स्वामीच्या डोक्यावर ठेवून जर हे पडले तर मरेमरे तो मारीन असे म्हणाला। स्वामी 1 तासपर्यंत तसे ताठ बसले। पुढे शरीर धर्माप्रमाणे थोडेसे हालले, तो पायताण खाली पडले। हंदर्या शिंदी प्याला होता,
व त्याचा अंमल चढल्यामुळे त्यांनी हातातील सोट्याने 4 तडाखे स्वामींस लगावले व म्हणाला की, अरे तू आरूढ झाला आहेस तर शिंदी का पीत नाहीस? जर तू शिंदी, दारू वगैरे प्यालास तर मात्र भेदभावरहित आरूढ खरा, नाही तर कसला आरूढ? असे म्हणून लाथाबुक्क्यांनी वाटेल तसे मारू लागला. इतक्यात उजाडले व बशट्टीअप्पा, मेयाशिनकाई वगैरे गृहस्थ येत होते. त्यांना पाहून आरूढ स्वामी म्हणाले, बाबा, आतापर्यंत कोणी नव्हते, तुला वाटेल ते करिता आले. आता भक्त लोक येऊ लागले. त्यांनी पाहिले तर तुला चौपट प्रायश्चित मिळेल, याकरिता चालता हो. तेव्हा तो पळून गेला. नंतर त्या भक्तांनी येऊन नमस्कार करून पाहिले, तो सर्वांग ठेचले आहे. यावरून रात्री येथे कोणीतरी आला होता व त्याने मारले असावे असे समजून अंगावरून हात फिरवून विचारिले की, कोणी मारिले त्याचे नाव सांगा म्हणजे त्याला धरून आणून योग्य प्रायश्चित देऊ. तेव्हा आरूढ स्वामी म्हणाले, यद्भवितव्यम तद्भवती. या वाक्याप्रमाणे प्रारब्धात असलेले सुखदुःख भोगून कर्माचा नाश होतो. त्याबद्दल प्रयत्न करू नये, कारण ते शिल्लक राहून जन्माला कारण होते. योग्यता पावलेल्याने आपल्यास दुसऱ्यांनी दोष दिला तरी किंवा चांगले म्हटले तरी दोन्ही आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आहेत असे समजून शांतचित्त असावे. हे ऐकून आपल्या क्रोधवृत्ती आवरून त्या दिवशी पुष्कळ वेळ बसून भक्त निघून गेले. नंतर काही दिवसांनी एक मूर्ख आला व त्याने स्वामीचे नवीन धोतर चोरून नेले. असा स्वामींस बराच त्रास होत होता.